टाइम्स मीडिया। मैं हूं नीलम तिवारी। आप सभी दर्शकों का नीलम टाइम्स मीडिया में स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। मनपा शाळा क्रमांक 33 व 42 के विद्यार्थियों को मुफ्त गणवेश व नोटबुक का किया गया वितरण। बता दें, कामतघर स्थित शाळा क्रमांक 33 व 42 के विद्यार्थियों को माजी उपमहापौर व वरिष्ठ नगर सेवक मनोज काटेकर जी और वरिष्ठ नगर सेविका वंदनाताई मनोज काटेकर द्वारा मुफ्त गणवेश व नोटबुक का वितरण किया गया। इस अवसर पर मनोज काटेकर जी, वंदनाताई मनोज काटेकर, तेजस काटेकर, रजनीश पाटिल, शरद महात्रे, राम पाटिल आदि मान्यवर शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी व इनके माता पिता उपस्थित थे। बता दें, मनोज जी काटेकर ने सभी विद्यार्थी शिक्षक शिक्षिकाओं को शिक्षा के बारे में अवगत कराते हुए कहा कि साहेबांच्या आपल्या विभागातील ज्येष्ठ नगरसेवक साहेब पाटील काटेकर साहेब यांच्या प्रयत्नाने 42ला एक पदवीधर शिक्षिका हजर झालेल्या आहेत। सौ मंजुश्री माने या पदवीधर शिक्षिका हजर झालेल्या आहेत। त्यांचं स्वागत काटेकर साहेब यांनी करावं असं मी त्यांना आजचा जो कार्यक्रम आहे गणवेश वाटप आणि वह्या वाटप, गेल्या 10 दिवसापूर्वी आपण कार्यक्रम केला होता। त्या कार्यक्रमामध्ये शाळेच्या शिक्षकांकडून मला एक सूचना आली की वह्या यावर्षी महानगरपालिका देणार नाही आहे आणि वह्या देणार नाही म्हटल्यानंतर आमचे जे गोरगरीब आमच्या विभागात राहणारे विद्यार्थी आहेत ते शिक्षण घेण्यापासून वंचित होऊ शकतात किंवा आर्थिक परिस्थितीने बेजार झालेले पूर्ण एक वही आणू शकतात, 2 वही आणू शकतात देतील आणि त्यांच्या अभ्यासामध्ये खंड येऊ शकतो। म्हणून आम्ही शिक्षकांनी विनंती केल्याबरोबर आम्ही लगेचच त्यांना वह्याचं आयोजन केलं आणि आमच्या शिवसेना शाखा कामतघरच्या वतीने वह्यांचे आयोजन केलेलं आहे। कारण एकच की आमच्या वर्गात शिकणारे सर्व हे गरीब मोलमजुरी करणाऱ्या पालकांचे बालं आहेत आणि ते आमच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात। त्यांच्या शिक्षणामध्ये कुठेच कमी नसावी हे आम्हाला सातत्याने वाटत असते। आणि या शाळेवर प्रेम करण्याचं कारण एकच, मी स्वतः सुद्धा या शाळेमध्ये शिकलेला आहे। या ठिकाणी बसून मी सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे आणि आमच्या विभागातून सध्या नवीन जे शिकून गेलेले विद्यार्थी आहेत चांगल्या पदावर विराजमान होत आहेत। काही स्वतःचा डॉक्टर, वकील, इंजिनियर असा पेशा करून स्वतः व्यवसाय उतरत आहे। ही अभिमानाची गोष्ट आहे। गेल्या 15 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा पुस्तक वाटपाचं कार्यक्रम होतं तेव्हा आपल्या परिसरातली एक मुलगी BHM झाली, तिचा आपण सन्मान केला। त्या पाठोपाठ अजून एक आपल्याला B.Pharmacy पास झालेला विद्यार्थी मिळाला आणि तो नेमका उच्च शिक्षणात पुढे गेलेला आहे। ते सौरभ शिवान चौधरी यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो। कारण या विभागातील सर्व नागरिकांनी चांगलं शिक्षण घेऊन पुढची पिढी चांगली निर्माण व्हावी ही आमची अपेक्षा असते।
आजचा जो कार्यक्रम आहे शिवसेना शाखा कामगारच्या वतीनं वयांचं आयोजन आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्याला गणवेश आलेले आहेत. परंतु शासनाच्या गणवेश वाटपामध्ये काही निकष असतात, जात गणनेनुसार असतात. परंतु आमच्या या विभागामध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे आम्ही सर्व समान समजतो आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना कपड्यांचं व्यवस्थापन करण्याची आमची जबाबदारी असते. कारण शाळेमध्ये आलेला विद्यार्थी हा सर्व एका गणवेशात असला की शाळेमध्ये वातावरण चांगलं दिसत असते किंवा एखाद्याच्या मनामध्ये येत असते की बाजूच्या बसलेला कपडा नवीन आहे, माझा जुना घातलेला आहे, त्यांच्या मनावर मनावर परिणाम होतो. हा परिणाम होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचं काम आमचे शिक्षक करत असतात आणि आम्ही त्यांचं व्यवस्थापन करण्याचे काम जबाबदारी घेतलेली आहे. महानगरपालिकेची शाळा असते जेव्हा आमची बॉडी अस्तित्वात असते तेव्हा वह्या पुस्तकं कपडे आम्ही सर्व देत असतो. परंतु गेल्या 3 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये बॉडी नाही. परंतु हे जे कार्य आहे ते गेल्या 40 वर्षापासून आम्ही करत आहे. 40 वर्षापूर्वी कुठलं काही नव्हतं, पण आम्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांना कपडे गणवे वह्या पुस्तकं सर्व देतो आणि हा खंड आम्ही पाडलेला नाही. या ठिकाणी पालकवर्ग बसलेला आहे. या ठिकाणी काही हिंदी भाषिक माझ्या भगिनी बंधू बसलेले आहे जो मराठी नहीं समझते हैं. उनके लिए मैं तो बात कहूँगा. बच्चे मराठी में पढ़ रहे हैं, बहुत अच्छी बात है. आप लोग बच्चों के ऊपर ध्यान देना चाहिए. बच्चा हर दिन स्कूल में आना चाहिए. ये नोटबुक बांटना, ड्रेस बांटना हम लोग हमारा फर्ज समझते हैं क्योंकि ये स्कूल है. इस स्कूल के नींव के नीचे हम लोग भी पढ़े और हमारे म्यूनसिपलिटी स्कूल में जो पढ़ने को आएंगे वो बच्चे का हम सम्मान करेंगे. कुछ लोगों को लगता है कि हम बड़े स्कूल में भेजे और थोड़ा लंबा भेजे कि बच्चे लोग के पढ़ाई में और बड़े स्कूल के पढ़ाई में और हमारे तमाम टीचर यहाँ खड़े हैं उन्हें कोई फर्क नहीं पड़ता है. शिक्षक एक ही रहती है. बच्चों की बुद्धि क्षमता कितनी उसका जो अनुकरण करेगा उसके ऊपर रहता है. लेकिन जो बच्चा आपका शिक्षा में पीछे पड़ता है, इस स्कूल में जो पढ़ाने वाले क्लास टीचर है उनसे आप लोग आके मिल सकते हैं, उनसे चर्चा कर सकते हैं. आपको आपके बच्चे के भविष्य का ध्यान रखना है. कोई बच्चा अगर शिक्षा में पीछे पड़ता है या स्कूल में आके किधर से निकल जाता है तो पालक का काम रहता है कि अपना बच्चा स्कूल में जा रहे हैं कि नहीं जा रहे. 15 दिन पहले हम लोग यहाँ पे नोटबुक किताबें बांटे थे. उस समय मुझे यहाँ के टीचरों ने कहा कि हम लोग के बच्चों को नोटबुक नहीं है, तो नोटबुक देने का हमने उनको वादा किया तो आज पूरा किया. हर एक स्टूडेंट को अपने स्कूल में अपने क्लास टीचर की ओर से नोटबुक मिलेगी और सबको मिलेंगे. सभी स्कूलों में नोटबुक पहुंच गई है. सर पहुंच रहे ना, मेरा पुस्तक पहुंच रहे. आप सबको मिलेगी. कोई भी जो हमारे महानगरपालिका शाला में शिक्षण स्कूल में पढ़ते हैं, 42 नंबर है, 33 नंबर है, तो हम लोग उनको सबको मिलेगी. नहीं मिलेगी उनसे मुख्याध्यापक से बात कीजिए. कम पढ़ते हैं तो और मिल सकते हैं, लेकिन जो हम लोग दे रहे हैं उसका सदुपयोग कीजिए. चांगल्या प्रकारे उपयोग करा. की आपल्याला शाळेतून वह्या मिळाल्या म्हणून आपण फ्री झालो किंवा काय लिहायचं आहे, काय शाळेमध्ये त्याचं शिक्षण देत आहे, त्या पालकांनी आपल्या वह्या उघडून बघितल्या पाहिजेत. शिकतात त्या गृहपाठ दिलेला आहे का, त्या शिक्षका शिकवलं आहे का नाही शिकवलेलं आहे. पालकांनी सुद्धा चांगल्या प्रकारे जबाबदारी घेतली पाहिजे. असे कार्यक्रम करताना आम्हाला सुद्धा म्हणून आनंद होतो. सरांनी नरेंद्र बोबडे सरांनी आठवण काढली शाळेची. आम्हाला या विभागातील चांगले शिक्षित सुसंस्कृत विभाग बनवायचा आहे. त्यासाठी आमचा कायमचा प्रयत्न आहे. शाळा बांधणं
हे माझं काम आहे आणि शाळेमधल्या उणीवा पूर्ण करण्याचं माझं काम आहे. या ठिकाणी सुद्धा एक शाळा होती. त्या शाळेचं नवीन टेंडर निघालं, बांधकाम पाडकाम झालं. काही तर संतुष्ट आत्म्यांनी या शाळेला विरोध केला. शाळेला विरोध केल्यानंतर मी ताबडतोब जागा दुसरी काढली, त्या ठिकाणी शाळा बांधून घेतली. आज आमच्या या विभागातील विद्यार्थी त्या शाळेमध्ये जाऊन चांगले शिक्षण घेत आहेत. तेव्हा 7वी पर्यंत होती आणि 10वी पर्यंत गेली. परंतु आमच्या विभागातील कुठल्याही विद्यार्थ्याचं वर्ष किंवा 2 महिने 3 महिने शाळेविना वंचित झाले नाही. त्यांना शाळेपासून शिक्षणापासून प्रवृत्त केलं गेलं नाही. अनेक लोकांना वाटतं शाळा आता आम्ही बांधून नाही देणार, शाळा कशी होणार आहे, शाळेच्या विद्यार्थ्यांचं काय होईल. त्याच्यामध्ये एक राजकीय गोष्ट होती. तर त्याला वाटत होती की या शाळेतून सर्व विद्यार्थी आजूबाजूच्या शाळेमध्ये जावे. आजूबाजूच्या शाळेमध्ये गेल्यानंतर त्या शाळेचा पटसंख्या वाढेल. पण हा गरीब एवढा राहणारा मोजमजुरी करणारा माणूस संपूर्ण महापरीक्षणाच्या शाळांमध्ये अवलंबून होता. आणि हे आम्हाला सर्व समजत होतं. अनेक पालक येत होते शाळेचं काय होईल, शाळेचं काय होईल. परंतु शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ही शाळा आम्ही बांधून घेतली आणि शाळा क्रमांक 42 आपण आता या ठिकाणी बसलो आहे त्या ठिकाणी होती की आपण ओसरवाडी येथील कामत गावाच्या खालच्या बाजूला नेलेली आणि चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहे. ह्या गोष्टींमध्ये काम करण्याची ताकद, इच्छाशक्ती पाहिजे, हिंमत पाहिजे. सर्व काही बरोबर करण्याची ताकद, याची इच्छाशक्ती असते, तो पूर्ण करत असतो. आजचा हा कार्यक्रम काही आमच्यारित्या आपल्या प्रत्येक वर्गातील 2-2 विद्यार्थ्यांना या ठिकाणी वयाचं वाटप करण्यात येईल आणि गणवेश देण्यात येईल. ज्या शाळेमध्ये आपण 42 मध्ये असाल, 33 मध्ये असेल, हायस्कूलमध्ये असेल, बाकीच्यांना सर्व शाळेमध्ये मिळणार आहे. आजचा हा कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित राहिलेले पालकवर्ग, माझे सहकारी, शाळेतील तिन्ही मुख्याध्यापक, शिक्षक बंधू, हा कार्यक्रम यशस्वीपणे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.